सकाळी ऐन गर्दीच्या वेळी कसारा सीएसएमटी लोकलमधले 8 प्रवासी मुंब्र्याजवळच्या रुळावर पडले। 4 प्रवाशांचा मृत्यू, 2 लोकलमधले प्रवासी एकमेकांना घासल्यानं दुर्घटना। मुंब्र्यातला अपघातात झालेला लोकलचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती। लोकलच्या दरवाजाच्या बाजूला स्क्रॅच गेल्याचं व्हिडिओतून समोर। मुंब्र्यातल्या 2 रेल्वे ट्रॅकमधलं अंतर अधिकाऱ्यांनी मोजलं। 2 रेल्वे रुळातल्या अंतराचं मोजमाप, रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून रुळावर उतरून मोजमाप। दिवा मुंब्रा लोकल दुर्घटनेत जीआरपी कर्मचाऱ्याचाही मृत्यू। 34 वर्षीय विकी बाबासाहेब मुख्याद यांचा दुर्दैव मृत्यू। रेल्वे अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत, जखमींचा खर्च प्रशासन उचलणार। मंत्री गिरीश महाजनांची माहिती। रेल्वे अधिकाऱ्यांकडून घटनेची चौकशी सुरू। लोकलमधून पडून प्रवाशांच्या मृत्यूच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग। मध्य रेल्वेवर ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय। लोकल रेल्वेना तात्काळ स्वयंचलित दरवाजे बसवा, शरद पवारांची मागणी। तर दरवाजे बंद केले तर प्रवासी गुदमरतील, राज ठाकरेंचं परखड भाष्य। मुंब्रा दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा कुर्ल्यात दुर्घटना। प्लॅटफॉर्मवरून चढताना एका 52 वर्षाच्या महिलेचा मृत्यू। ट्रेनच्या समोरच्या बाजूने चढत असताना पाय अडकल्यानं घटना। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, विधान परिषद आमदारकी मिळण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंसोबत आजही चांगले संबंध। बंजारा समाजाच्या संवाद बैठकीत मंत्री संजय राठोडांचा दावा। तर मंत्रिमंडळाच्या प्रगती पुस्तकात मी नापास होऊ शकत नाही, उलट शिंदेना नापास करेन, राठोडांचं वक्तव्य। मोदी सरकारची 11वी वर्षपूर्ती, सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपची संकल्प से सिद्धी विशेष मोहीम। मंत्री, खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी। तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कुर्ल्यात शिवरायांची आरती। रायगडावर उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती, तर नागपुरातही शिवराज्याभिषेकाचा उत्साह। पीओपी मूर्तींवरील निर्बंध हटवले, छोट्या मूर्ती बनवण्यास आणि विक्रीला बंदी नाही। हायकोर्टाचा मोठा निर्णय, तर मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात न करण्याचेही आदेश। दिल्लीला उष्णतेच्या लाटेचा इशारा, 11 जूनपर्यंत उष्णतेची लाट येणार। हवामान खात्याकडून दिल्लीकरांना इशारा। अरबी समुद्रात कोलंबोहून न्हावाशेवाला जाणाऱ्या मालवाहू जहाजाला आग। कोस्टगार्डकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। जहाजातल्या 22 कर्मचाऱ्यांपैकी 18 जणांना वाचवण्यात यश। बेपत्ता 4 जणांचा शोध सुरू।